राहिला विषय त्या दिवशी ताई जे काय बोलल्या, आता ते एक महिला आहे, ते बहिणीसारखी आपल्या तिचं पहिल्यापासून आदर करत आलो, यानंतर ते आपण आदरणात बोलणार आदरच करणार त्यांचा. पण त्या दिवशीचं ताई जे बोलल्या त्याचा विषय असा होता, एक गोष्ट मी मान्य करीन की मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी बैल द्यायला हो म्हटलं होतं. बैल मीच त्यांना मागितलं होता, त्यांनी मला मागितलं नव्हता पहिली गोष्ट. मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बापू लाईनवर घेतलं. हा मैदान होण्याचे किती दिवस अगोदर? हे मैदान हे 13 ते 14 तारखेचा विषय पायऱ्या करण्याचा. त्यांनी मला त्याच्यानंतर 1 दिवसानं बापू लाईनवर घेऊन बोललं. मला हो बोललेलो आहे, काही बात नाही म्हटलं. परंतु 17 तारखेचा विषय आहे, मैदान 24 तारखेला आहे. आता त्यात त्यांना मी पुढच्या मैदानात बैल पळेव असं म्हणलो. काय म्हणलो त्यांना, पहिला मोलडाने किंवा त्यांना कुठलं धोक्यात ठेवलं नाही. बैल आता आम्हाला एक नंतर कळलं की हा जो दादा सरकार यांचा सर्जा आहे, हा बैल 29 तारखेला जे 5 लाखाचं मैदान आहे तिथे पळत नाही, सोमवार असल्याच कारणानं तो बैल पळत नाही. मग आम्ही असं ठरवलं की ह्या मैदानामध्ये सर्जा पळू आणि 29 तारखेच्या मैदानामध्ये ताईचा राजा पळू. मग मी ते तेवढं फक्त ताईला फोन करून सांगायला गेलो. आधी मी बापूला फोन करून सांगितलं, बापू आंबेकर बापूला, असं असं आहे, ताईला तेवढं सांगा. त्यांनी फोनवर सांगितलं असेल. पण मी ज्यावेळेस ताईला फोन करून ताईनं मला फोन केला की मी चिठ्ठ्या टाकते. मग मी ताईला म्हणलं असं आहे. ताईनं मला खूप काही ऐकून म्हणजे माझं ऐकून घेण्याच्या आतमध्ये जे तिकून जसं ते यूट्यूबवर आज सध्या बोलत राहते 2 दिवसांनी बोलत आहे, अशा भाषेत मला त्यांनी बोलणं चालू केलं. मग मी परत फोन आमचं झाल्याच्या नंतर मी परत पोराशी चर्चा करून आणि मग म्हणलं ना ताई जास्तच तापले आता. त्यांना वापस मी 5 मिनिटात फोन केला, अर्ध्या तासात नाही, 5 मिनिटात फोन केला की ताई जाऊ देत, बाकीचे विषय सोडा, आता आपण परत त्या मैदानातून बैल घेऊन आपण पळू. पण मग मला त्यांनी ते सगळ्या गोष्टी मी थुकले चाटणार नाही या सगळ्या गोष्टी बोलल्या. आणि त्यावेळेस कंदूरचे एकनाथ दादा लाईनवर होते. बरं, त्या विषयामध्ये असं काही खोट्या गोष्टी आहे, ठिकाणमध्ये विषय डिस्कस झाला. हो, ते दादा लाईनवर होते. दादा त्यांना ताईला म्हणत होते, ताई आपण एवढं त्यांना हे केल्यापेक्षा ते म्हणजे पुढचं मैदान पळतो, आपण पुढच्या मैदानात त्यांच्या बायला सोबत पळू, तिकडे लांब जाऊन पळायल्यापेक्षा ती इथं त्या बायलावर पळू. पण ते खरं म्हणजे ताई तापलेल्या होत्या, त्या काही ऐकण्याच्या याच्यात नव्हत्या. आता मला सांगा, धोका कधी द्यायला म्हणू, त्यांनी पावत्या टाकल्या उद्याच मैदान आहे आणि मी त्याला आज हा नाही म्हणून बोललो, किंवा तुम्हाला मी बैलच देणार नाही असं बोललो, तुमच्या बैलात पळणार नाही असं काही बोललो. 17 तारखेला त्यांना नाही म्हणून बोललो, मैदान 24 तारखेला 8 दिवस आहे. त्यांना समजा इथं पळण्याची इच्छा होती आणि मी नाही विचार म्हणलो, त्यांचा बैल काही घरी बांधून राहिला नाही. आणि ठीक आहे, मी कुठल्या तरी कारणीभूत झालं त्या गोष्टीला, त्यांना 1 नंबर झाला. माझ्या बैला झाला असताना तर तुम्हाला माहीत नाही, बरोबर. ते तुम्हाला मी त्यांचं स्टेटमेंट आल्याच्या नंतर मी विचारलं पण होतं. उलट तुम्ही त्या ठिकाणी अभिनंदन करत तुम्ही मला हे सांगितलं की जाऊ द्या म्हणे, त्या म्हणजे ती गोष्ट घडल्यामुळे कुठेतरी त्यांचा बैल 1 नंबरात राहिला. ही गोष्ट मला तुम्ही बोलून दाखवली. हो, म्हणजे कसा अनुभूती आहे कुठेतरी मनात. आम्ही कोणाच्या डायरेक्ट विरोधात कधी खेळलो नाही, खेळत नाही. कधी कोणाच्या गटात गाडी झोपायची रे, ती गाडी फाडायची रे, हे आमचा उद्देश नाही आणि आम्ही तिथे कधी करणार पण नाही. एवढ्याच्यातून सांगतो, तो त्यांचा विषय आहे. त्यांनी आमच्या बैलात बैल पळू नाही पळू, पण माझं ते एकनाथ दादा त्यांचे चांगले संबंध आहे. त्यांचा जर कधी मला फोन आला, मी त्या बैलात बैल पण पळवणार.